घरच्या देवाची आणि तुळशीची पूजा करून झाल्यानंतर माझी मम्मी वडाची पूजा करण्यासाठी निघाली. नमस्कार मंडळी, माझं नाव विशाखा आणि हा आमचा पिन्या. आज आम्ही दोघं आमच्या मम्मीसोबत वडाची पूजा करण्यासाठी निघालोय. वडाचं झाड आमच्या शेताच्या पलीकडे आहे, त्यामुळे जाता जाता एक नजर शेतावर टाकली. दाढी आता चांगल्याच रुजून आल्या. मम्मी आमच्या पुढे आली होती आणि तिने वडाची पूजासुद्धा करायला घेतली होती. आमच्यापासून काही अंतरावर वडाचं एक झाडसुद्धा आहे, पण ते झाड जंगलात इतकं आतमध्ये आहे की तिथे वाघाचा आणि बिबट्याचा मुक्त संचार हा दिवसाढवळ्यासुद्धा असतो. त्यामुळे तिथे जायला सगळेजण खूप घाबरतात. म्हणूनच काही वर्षांपूर्वी पप्पांनी एक वडाची फांदी आणली होती आणि ती फांदी त्यावर्षी तुळशीमध्ये रुजवून मम्मीने वडाची पूजा केली होती. त्याच वर्षी मी असं ठरवलं की आपण ही फांदी एखाद्या मोठ्या कॅनमध्ये लावून बघूया. जगली तर जगली आणि खरंच आश्चर्य, ती फांदी इतकी छान जगली की 2 वर्षांनंतर आम्ही ती फांदी आमच्या घरासमोरच्या जमिनीमध्ये लावली आणि त्याचंच हे एवढं मोठं रोपटं झालंय. खरंच मंडळी, काजू फणस आपण सगळेच लावतो, पण एखादं वडाचं झाडसुद्धा लावायला पाहिजे. हा बघा, पिण्यावरती येताना इतकी नाटकं करत होता ना.